नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक 10 मधून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक प्रकार समोर आला आहे. विकास धोरणे आणि जनतेचे प्रश्न यावर लढवली जाणारी निवडणूक आता थेट जादूटोणा आणि अंधश्रद्धेच्या वळणावर गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शनिवार दिनांक 3 जानेवारी नगर शहरातील वंजार गल्ली परिसरात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सागर मुर्तडकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर जादूटोणा केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. भाजप पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार शिवसेनेचे उमेदवार सचिन जाधव यांच्या पत्नीने कार्यालयासमोर लिंबू टाकून अघोरी प्रकार केल्याचा दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा प्रकार संपूर्ण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला असून संबंधित फुटेज सध्या राजकीय वर्तुळाचा चर्चेचा विषय ठरत आहे. आधुनिक महाराष्ट्रात आणि लोकशाही निवडणुकीत असे प्रकार होत असतील तर ही अत्यंत चिंताजनक बाब असल्याचे भाजप कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. या घटनेनंतर भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी आक्रमक झाले असून संबंधित व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवडणूक जिंकण्यासाठी जर अंधश्रद्धेचा आधार घेतला जात असेल तर जनतेने अशा प्रवृत्ती ओळखून योग्य उत्तर द्यावे अशी प्रतिक्रिया भाजपकडून व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान या निवडणुकीत पुढे आणखी कोणकोणते धक्कादायक प्रकार समोर येणार असा सवाल आता सर्वसामान्य नागरिकांमध्ये उपस्थित केला जात आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र अहिल्यानगर. आज अहिल्यानगर मध्ये इलेक्शनचं वातावरण तयार आहे. वार्ड क्रमांक 10 मध्ये इलेक्शनला भरपूर जण इच्छुक आहेत. कोणाचे उमेदवारी अर्ज पास झाले, कोणाचे आहेत. तर याच्यात शिवसेना शिंदे गटाचे जे महिला उमेदवार आहे ते धडधडीत या चौकात एक लिंबाचे बाबतीत असा एक प्रकार केला त्यांनी. याच्यामध्ये सीसीटीव्ही फुटेज आलेले, त्यांनी हातातून इथं लिंब सोडून गेलेले त्यात चौकात. जे अश्विनी सचिन जाधव या उमेदवार आहेत यांनी असा प्रकार केलेला आहे. इथं सीसीटीव्ही फुटेज पण आहे. इथं लहान लहान मुलं खेळतात. इथं म्हणजे धोका आहे द्यायला जायला, लोक घाबरून राहिले त्यात चौकात यायला. इथं भीतीचे वातावरण सगळ्यांच्या मनामध्ये झालेलं आहे. इथं आणि याच्यावर कडक कारवाई करा, लवकरात लवकर गुन्हा दाखल करून याच्यावर कारवाई करा, नाही तर मोर्चा घेऊन आम्ही SP ऑफिस